मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतर सुद्धा जर का पंतप्रधानांवरती काही परिणाम होणार नसेल तर मग मी असं म्हणेन की महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाच्या 48 खासदारांनी एकजुटीने राजीनामा द्यावा। एकजुटीने महाराष्ट्राची ताकद काय असते, महाराष्ट्र कसा एकवटतो, नेहमी आपण जे म्हणतो ना महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली, ती वेळ आता आलेली आहे। जी हुकुमशाही मी म्हणतो ती तोडून मोडून टाकण्याची आत्ताच वेळ आलेली आहे। मराठा समाज आहे, धनगर आहे, ओबीसी आहे, आदिवासी आहे, सगळे समाज आहेत, त्यांना समाधानी करण्यासारखं आरक्षण हे पंतप्रधानांनी दिलंच पाहिजे, लोकसभेमध्ये हे दिलं गेलं पाहिजे। आणि त्याच्यात केंद्र सरकार जर हात वर करत असेल तर मग महाराष्ट्रातल्या या मंत्र्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा काही अधिकार नाही। म्हणून मी सर्व मंत्र्यांना सांगतोय की तुम्ही ज्या वेळेला केंद्रीय कॅबिनेट मीटिंग असेल तेव्हा पंतप्रधानांसमोर त्यांना सांगा की बाकीचे विषय बाजूला ठेवा, हा पहिला आमचा मुद्दा आहे, याच्यावरती काय ते सांगा, नाही तर हा आमचा राजीनामा आहे, एवढं धाडस त्यांनी दाखवावं अशी माझी अपेक्षा आहे। काल महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं अनेक ठिकाणी मी त्याच्यावरतीच बोललोय, अनेक लोकांवरती 307चा गुन्हा दाखल केलेला आहे। नाही, ही जुलूम जबरदस्ती आहे। मी आणखीन पण काही वाचलं की शासन आपल्या दारी म्हणून जे काही थोतांड चाललेलं आहे तो कार्यक्रम नीट होण्यासाठी आमच्यासह काही इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या म्हणजे शासन आपल्या दारी आणि पोलीस आपल्या घरी, हा कोणता प्रकार आहे? हे कोणतं सरकार आहे? मुख्यमंत्री असं म्हणतात कालच्या बैठकीमध्ये की हे मागच्या सरकारचं फेल्युअर आहे, सर्वोच्च न्यायालयात बाजू मागच्या सरकारमध्ये ते सुद्धा होते। आणि एक नीट लक्षात घ्या की ज्या वेळेला आमचं सरकार आलं त्याआधी सर्वोच्च न्यायालयात ही केस गेलेली होती। आमचं सरकार आल्यानंतर आम्ही त्यांच्या वकिलांमध्ये कुठेही फरक केलेला नव्हता। जे वकील आधीच्या सरकारने नेमले होते तेच ते नेमले होते। जी काय माहिती होती ती वेळेवर दिली गेलेली होती। पण साधी गोष्ट आहे, नुसतं स्वतःचे कपडे झटकून चालणार नाही। आता तुम्ही बसलेला आहात, तुम्ही महाराजांची शपथ घेतलेली आहे, प्रश्न सोडवतात की नाही एवढं पहिले सांगा। नहीं, अभी इतनी सारी बात मैं हिंदी में कैसे कर सकता हूँ? नाही, दबावाचं नाही मी म्हणत आहे, पण प्रश्न सोडवण्यासाठी शेवटी मुळापर्यंत जाण्याची गरज आहे। विधानसभेचं अधिवेशन घेऊन हा प्रश्न सुटत असेल तो मागेही आपण केलेला आहे। आज अधिवेशन घ्यायचं तर आत्ता अधिवेशन घ्या, आमची तयारी आहे, आम्ही पूर्णपणे या आरक्षणाच्या बाजूने आहोत, पण विषय सोडवा। म्हणूनच मी ते दुसरं उदाहरण दिलं की एक तर कोर्टाचा निकाल फिरवण्याचा अधिकार लोकसभेला आहे जो त्यांनी दिल्ली सरकारच्या बाबतीत केला, पण ही टक्केवारीची जी काही एक अडचण आहे ती सोडवण्याचा सुद्धा अधिकार केवळ आणि केवळ संसदेला आहे असं मला वाटतं। त्या पलीकडे जर कोणी आणखी हुशार असतील त्यांचा सल्ला घ्या, पण हा विषय सोडवा। मैंने जैसे अभी कहा कि महाराष्ट्र आज तक तो शांत था, मैंने इसलिए सारे लोगों को धन्यवाद भी दिया था, जरांगे पाटिल साहब को भी मैंने धन्यवाद कहा था, लेकिन अब लग रहा है कि स्थिति हाथ से बाहर निकल रही है। और मैं सब लोगों को एक विनती करता हूं कि आपस में लड़ाई कर कुछ होने वाला नहीं है। अगर कुछ करना है, क्योंकि कुछ सांसद इस्तीफा देना चाहते हैं या देने की कोशिश कर रहे हैं, कुछ विधायक देने की कोशिश कर रहे हैं, कुछ विधायकों ने इस्तीफा दिया और सांसदों ने दिया तो भी केंद्र सरकार पर कुछ असर होने वाला नहीं है। और इसलिए मैं कह रहा हूं कि जितने केंद्रीय मंत्री महाराष्ट्र से है, वो नितिन जी है, पीयूष गोयल है, रावसाहेब दानवे आहेत, कराड आहेत, भारती पवार आहेत, कपिल पाटिल आहेत, और कितने होंगे पता नहीं। उनको मैं कह रहा हूं कि आज कल परसों जब भी केंद्रीय कैबिनेट मीटिंग होगी तो अपने प्रधानमंत्री जी के सामने ये बात रखो और उनको कहिए प्रधानमंत्री जी आज तक तो हमने आपकी सारी बातें मान ली, सब मन की बात भी सुन ली, लेकिन अब जन की बात सुनो। महाराष्ट्र में ये स्थिति है, आप करने वाले हैं या नहीं है।